बातमी नाशिकमधून नाशिक कुंभमेळ्यात भाविकांना हेलिकॉप्टरची सफर करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ओझरहून तपोवन, त्र्यंबकेश्वर, कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड। तर एका हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवाशांची क्षमता आहे। दिवसभरात हेलिकॉप्टरच्या 50 फेऱ्या। ओझर ते नाशिक भाडे अंदाजे 6000 इतकं असणार आहे। त्र्यंबकेश्वरासाठी 10,000 रुपये इतकं भाडं आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना हेलिकॉप्टरची सफर अनुभवता येणार आहे। ओझरहून नाशिकमधील तपोवन, त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड। तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराज प्रमाणेच नाशिकमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी होणार असल्यानं हेलिकॉप्टर सेवा पुरवली जाणार असल्याची माहिती मिळते। एका हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवासी बसण्याची क्षमता आहे। दिवसभरात हेलिकॉप्टरच्या 50 फेऱ्या असणार आहेत। एका भाविकासाठी ओझर ते नाशिक भाडे अंदाजे 6000 रुपये, तर त्र्यंबकेश्वरसाठी 10,000 रुपये भाडे राहण्याचा अंदाज आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिक कुंभमेळ्यात आता भाविकांना हेलिकॉप्टरची सफर अनुभवता येणार आहे। ओझरहून तपोवन, त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर कावनईसाठी हेलिकॉप्टरची राईड अशी आयोजित करण्यात आलेली आहे। त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या अतिशय ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना ज्या आहेत ते स्थानिक प्रशासन असेल किंवा राज्य सरकारकडनं नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात येत आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून, कारण मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडी हे निर्माण होईल। जे व्हीआयपी लोक येतात त्यांच्यासाठी इझिली पोहोचता यावं त्यासाठी हे जे हेलिकॉप्टर सुविधा सुद्धा जे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ओझर विमानतळावरून त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि तपोवन या 3-4 ठिकाणी जे हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे। आणि त्याच्यासाठी काही भाडे सुद्धा जे दर आहेत ते सुद्धा निश्चित केले गेलेले आहेत। त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन जे आहे ते स्थानिक प्रशासनाकडून होताना बघायला मिळते। जी जी जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।